नमस्कार. दासबोधातील वानगी या माझ्या मालिकेतला आज हा तिसरा भाग मी करतोय. बद्धापासून सिद्धापर्यंत. आता हा काय प्रकार आहे बाबा? तर समर्थांच्या या दासबोधामध्ये अनेक गोष्टींचं अत्यंत स्पष्ट वर्गीकरण आहे. निद्रा 4 प्रकारच्या कुठल्या, देह 4 प्रकारचे कुठले, वायू 5 प्रकारचे कुठले, अंतःकरणाचे 5 प्रकार कुठले, असं प्रत्येक गोष्टीचं स्पष्ट वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे मला खरोखर मनापासून भावतं. कारण इतका व्यवस्थित विचार केलेला आणि तो आपल्या जीवनाशी थेट जुळताना जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला फार आश्चर्य वाटतं. आता परत ही तोंडओळख आहे माझ्यासाठी सुद्धा. ह्याच्यामध्ये खोल अजून काय-काय खूप शास्त्र असतील, पुराण असतील, श्लोक असतील मला कल्पना नाही. पण मी नेहमी म्हणतो तसं मला जे आवडतं आणि जे मला छान वाटतं आहे किंवा जे उपयुक्त वाटतंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. तर आता आजच्या या भागामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे, की जे काही मनुष्य प्राणी आहेत या जगामध्ये, यांच्या 4च अवस्था संभवतात. सृष्टीमध्ये जे काही अपार जीव आहेत, ते 4च प्रकारचे आहेत. आणि त्या चारांचं टप्प्याटप्प्याने वर्गीकरण जर बघायला गेलं, तर ते काय आहे? ते 4 भाग काय आहेत माणसांचे? 4 प्रकार काय आहेत? तर ते बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे ते 4 प्रकार आहेत. म्हणजे कुठलाही मनुष्य जो आहे ना, या 4 पैकी कुठल्यातरी या एकाच अवस्थेमध्ये असतो. याच्यापेक्षा 5वी अवस्था संभवत नाही. या चौघांविरहित काही सरासरी सचराचरी 5वा नाही. आता हे काय आहे? हे आपण एक-एक करून समजून घेऊया. आता पुन्हा एकदा हे म्हणलं पाहिजे, की दासबोधामध्ये परमार्थाविषयी, मनुष्याच्या मोक्षप्राप्तीविषयी वगैरे अशा दृष्टीने त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आपल्या छोट्या-छोट्या व्यवहारातल्या गोष्टींसाठी सुद्धा या गोष्टी जर बघायला गेलं तर लागू होतात. ओके. आता अ, जो एखादा अंधारात आहे पूर्ण किंवा ज्याला अंधत्व आहे, त्याला बाजूला काही दिसतच नाही, तर त्याला कसं कळणार आपल्या बाजूला काय आहे? तर बद्ध माणसाची अवस्था ही अशी काहीतरी असते. म्हणजे एखाद्या छोट्या गावातल्या, छोट्या जागेतला जो मुलगा वाढतो आहे, त्याला जग किती मोठं आहे आणि तो काय होऊ शकतो, हे सांगायला, दाखवायला, बघायला त्याला काही संधीच जर नसेल, तर त्याला कसं कळणार त्याची क्षमता काय किंवा तो कुठं जाणार? तर त्याला म्हणायचं बद्ध. म्हणजे हनुमानाला सुद्धा जांबुवंतांनी जाणीव करून द्यावी लागली, की तुझ्यात ती समुद्र ओलांघायची क्षमता आहे. तेव्हा त्याला ते कळलं, पण तोपर्यंत तो बद्धावस्थेत होता. अनेक कंपन्यांबरोबर आम्ही जेव्हा काम सुरू करतो त्यांच्या सुधारणांविषयी, तेव्हा असं लक्षात येतं, की त्या कंपनीच्या लोकांना या त्यांच्या अपव्ययाची माहितीच नसते किंवा त्याची जाणीवच नसते, की अरे, इथे आपले पैसे अडकून राहिले किंवा इथे आपण हे पैसे वाया घालवतो आहोत किंवा इथे आपल्या कामाचं नुकसान होत आहे. आपल्या प्रयत्नांचं मोल मिळत नाहीये. हे माहितीच नसतं आणि जेव्हा ते दाखवून देतो आपण त्यांना, तेव्हा ते "अरे, अहो बापरे! हे असं होत होतं. मग आता ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे." तर ही जी पहिली अज्ञानाची जी अवस्था असते ना, त्याला म्हणायचं बद्ध. आता या बद्ध असण्यामध्ये अजून मग दोष काय घडतात? तर ह्याच्यामध्ये वेळ आहे, अंगामध्ये शक्ती आहे, क्षमता आहे, काही संकट नाहीये, तर त्यावेळेला माणूस काय करतो मग बाष्कळपणा करतो. इकडे-तिकडे वेळ घालवतो आणि त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे, आपल्यापेक्षा शक्तिमान कोणी आहे किंवा आपल्याला उल्लंघता येणार नाही, अशाही काही गोष्टी आहेत. हे जेव्हा त्याला माहितीच नसतं, तेव्हा नुसता अभिमान असतो, अहंकार असतो, गर्व असतो. अशी चुकीची कामं जो करत राहील, त्याला म्हणायचं बद्ध. तर जो माणूस संसारामध्ये असतो, मशगूल असतो, रमलेला असतो आणि त्याला कधी आतापर्यंत गरजही पडलेली नसते, की काहीतरी परमार्थ बघावा, इतर लोकांचाही भल्याचा विचार करावा, स्वतःच्याही भल्याचा विचार करावा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा. असं काही जाणीव असायचं कारण नसतं आणि त्याचं लक्ष असतं सगळं घराकडे. म्हणजे माझ्याकडे मालमत्ता आहे का? माझ्याकडे गुरंढोरं आहेत का? माझ्याकडे ते गाडी बंगला आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टींविषयी तो पूर्ण रमलेला असतो. परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान. त्यामुळं स्वतःला सुखी ठेवण्यासाठी दूरगामी विचारांनी काय केलं पाहिजे, याचं त्याला भानच नाहीये. म्हणून त्याला म्हणायचं बद्ध.
परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबद्ध. संसारामध्येच पूर्ण लक्ष असल्यामुळे संसार चांगला ठेवण्यासाठी काय लागतं बुवा? द्रव्य लागतं. धन, संपत्ती, मालमत्ता, बायका, मुलं. आणि मग हे सगळं करताना कुठल्या तरी सज्जन लोकांशी बरोबर आपण वेळ घालवावा, त्यांच्याकडनं काही शिकावं. त्याचा दुष्काळ असतो. या अशा प्रकारच्या अवस्थेला म्हणायचं बद्ध. आता या अवस्थेतनं आपणही सगळेजण गेलेलो असतो. पण ही अवस्था कायम तर टिकत नाही. मग त्यातल्या काही गोष्टींचा ऱ्हास होतो, काही-काही गोष्टी उलटतात, काही-काही गोष्टी निघून जातात. आणि मग आपल्याला जेव्हा वेगवेगळी संकट त्रास द्यायला सुरुवात करतात, तेव्हा मग आपण विचार करायला लागतो, की अरे हे काहीतरी चुकतंय. मला जे वाटत होतं, मला जे अभिमान होता किंवा अहंकार होता, हे मी असंच करू शकतो, मला हे माझ्यातनं घडू शकतं, ते तर होत नाहीये. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. अशी जेव्हा अवस्था येते, तेव्हा त्याला कुणीतरी दिलेला सल्ला कळतो किंवा पटतो, की माझ्या स्वतः पलीकडे मला दुसऱ्या काहीतरी जगाशी संबंध आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्ञानी लोक आहेत. त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन घेतलं पाहिजे. प्रपंच जाईल सकळ, येथील श्रम तो निर्फळ. आता काही आपला काळ सार्थक करू. म्हणजे टवाळक्या केल्या त्याच्यामध्ये तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. टवाळक्या केल्या त्याच्यामध्ये अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही. आता जेव्हा मला माझी जगायची वेळ येते तेव्हा मी कशावरती हे करणार? जे माझं पाठराखण करणारे होते ते आता नाही आहेत. आणि जे माझ्याकडे बघणारे आहेत ते माझ्याकडे आता बघेनासे झालेले आहेत. मग इतके वर्ष जी वाया गेली त्याचं काय करायचं? असं ज्या माणसाच्या मनामध्ये येतं त्याला त्याचा पश्चात्ताप होतो. मग त्याला ते आठवतं सगळं, की इतकी वर्ष माझी वाया गेली आणि मग पोटामध्ये खड्डा पडतो, की आता काय करायचं? पूर्वी नाना दोष केले ते अवघेचे आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. असे जे पूर्वी केलेले चुकीच्या गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी न केलेल्या किंवा जाणून बुजून काहीतरी उपद्रवी केलेल्या गोष्टी ह्या सगळ्या समोर उभ्या राहतात. आणि मग त्यावेळेला आपण आपले दोष झाकायचे, दुसऱ्यावरती दोषारोप करायचा. भल्या सज्जन माणसांवरती आरोप ढकलायचा कारण ते उलटं हे करत नाहीत. हे सगळ्या गोष्टी आपल्या मायासमोरून उभ्या राहतात. आणि मग असं जेव्हा समोर येतं तेव्हा पोटामध्ये तो पश्चाताप येतो. आणि त्यावेळेला जेव्हा मला कोणीतरी सांगतं, सल्ला देतं, त्यावेळेला मी म्हणतो, "हां, मला काहीतरी केलं पाहिजे." ही जी जाणीव आहे ना, हा जो क्षण आहे पालटण्याचा, त्याच्यानंतर त्या माणसाला म्हणायचं मुमुक्षू. मग मुमुक्षूला लक्षात येतं, की आपण जे नुसतेच अंधारात होतो किंवा जे आपण काहीच बघत नव्हतो, आहे त्याच्यामध्येच दिवस काढत होतो. ते आता चालणार नाही. आता पुण्यमार्ग पत्करायला पाहिजे. चांगल्या गोष्टींचा मागोवा घ्यायला पाहिजे. चांगल्या सज्जन, ज्ञानी, श्रेष्ठ लोकांबरोबर वेळ घालवायला पाहिजे. आणि संसारातल्या गोष्टीमध्ये इतकंही अडकता कामा नये, की मी माझा स्वतःचा अभ्यास विसरून जाईल. पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मोक्ष. आणि मग स्वतःच्या थोरपणाविषयीच्या कल्पना त्या खाली येतात. परमार्थाचा अभ्यास करायसाठी प्रयत्न सुरू होतो. आणि या क्षेत्रात जे श्रेष्ठ लोक आहेत, आपल्यापेक्षा चांगले जाणते लोक आहेत आणि त्यांच्याकडनं सल्ला घेतला तर नक्की आपला लाभ होईल, असा ज्याला विश्वास निर्माण होतो आणि जो त्या दिशेने बघायला सुरुवात करतो, त्याला म्हणायचं मुमुक्षु. आता या मुमुक्षीच्या अवस्थेमध्ये फक्त आता जाणीव झाली की माझ्या हातनं काहीतरी होत नाहीये, चुकीचं होतंय, मला योग्य मार्गाला जायला पाहिजे. मग तो सल्ला घेतो, इतरत्र बघतो, काहीतरी निवड करतो आणि मग काही एका विशिष्ट दिशेने जाण्याचा प्रयत्न सुरू करतो. अवगुणाचा करून त्याग, जेणे धरला संत संग, तयासी मग बोलीचे साधक. आपल्या वाईट गोष्टी तर कमीत कमी करता कामा नयेत हे कळून चांगल्या लोकांचं अनुकरण करणे आणि त्यांच्याकडनं शिकणे ही पहिली सुरुवात झाली तरी तो साधक म्हणायचा. ज्या गोष्टीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला मिळवायचं आहे, त्याचा अभ्यास सुरू करणं, त्याच्यामध्ये आपल्याला गोडी निर्माण होणं, त्याच्यावरती भरपूर वाचन करणं, श्रवण करणं आणि मग त्याच्यावर मनन करून त्यातनं अर्थ काढणं, असा अभ्यास जेव्हा जिज्ञासू वृत्तीने सुरू होतो, तेव्हा त्याला म्हणायचं साधक. मग उघडच आहे, वाईट गोष्टींचा त्याग व्हायला सुरुवात होते, चांगल्या गोष्टी अंगीकारायला सुरुवात होते आणि मग स्वतःच्या या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित व्हायला सुरुवात होते, एकवटायला सुरुवात होते. हे जेव्हा
अवस्था होते तेव्हा त्याला म्हणायचं साधक. मला असे काही लोक माहिती आहेत की जी मुलं त्यांच्या तरुणपणी जवळपास वाया गेली होती. त्यांच्या आई वडिलांनी आशा सोडली होती आणि अचानक त्यातल्या एका मुलाला काही यंत्रांमध्ये गोडी निर्माण झाली आणि ती इतकी झाली की तो मशीन बांधायला लागला स्वतःची. तर ते करतानाचा मधला जो काळ होता ना, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण वाहून घेतलं होतं त्या विषयात. त्याच्यावरची असंख्य पुस्तकं आणून त्यांनी वाचली, छोटे-छोटे प्रयोग केले, स्वतःची साधन सामग्री वापरून काही वस्तू निर्माण करून बघितल्या. त्या साधक अवस्थेमधून तो गेला. अगदी माझ्या डोळ्यादेखत झालेली ही गोष्ट आहे. तर मी पण मागे सांडलेस, स्वय आपणास धुंडिले, तुर्येसही ओलांडले या नावासकट. हे करताना जी एकाग्रता आहे, ती या तुर्याच्या अवस्थेच्या पलीकडे आहे, असं त्यांनी इथे लिहिलंय. आता तुरीची अवस्था काय बुवा, ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. त्या 4 अवस्था ज्या आहेत झोपेच्या, त्या आपण केव्हातरी बघूया. पण थोडक्यात म्हणजे काय, की तो इतकी एकाग्रता त्याच्यामध्ये निर्माण होते, की त्याला ध्यास लागतो त्या गोष्टींचा. तो तीव्रपणे त्याच गोष्टीचा अभ्यास करून त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात करतो. अशी जी अवस्था येते ना, त्याला म्हणायचं साधक. तर बद्धपणाचे जे अवगुण होते, जे एककल्लीपणा किंवा स्वतःचाच फक्त आणि उडाणटप्पूपणा, बाष्कळपणामध्ये आनंद, हे जे काही अवगुण होते, हे मुमुक्ष झाला मनुष्य की राहत नाहीत. कारण तो मुमुक्ष झाला याचाच अर्थ तो आहे, की त्याला त्यातला बाष्कळपणा किंवा चुकीचं असणं हे जाणवलेलं आहे. आणि काहीतरी चांगलं करायला पाहिजे ह्याची दिशा त्याला सापडली. पण हे नेमकं काय करायचं? कोणापाशी करायचं? कसं करायचं? हे त्याला अजून माहीत नाहीये. त्याला म्हणायचं मुमुक्षु. आणि मुमुक्षुपणाचं हे जे लक्षण आहे, की ज्याला अजून निश्चित दिशा सापडलेली नाही. तो अजून शोधतोय. त्याला फक्त वाईट होऊ नये एवढं कळतंय, पण चांगलं काय करावं हे माहीत नाहीये. ह्याच्या या गोष्टी साधकपणामध्ये नाही. साधकपणामध्ये त्याला कुठली उपासना करायची, कशाची करायची, कुठल्या विषयाचा पाठपुरावा करायचा, हे आता बऱ्यापैकी माहिती आहे, निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामागे तो झोकून देऊन कामाला पण लागलेला आहे. पण त्या विषयावरचं त्याला पूर्ण प्रभुत्व अजून नाही. त्याच्या मनात अजून काही अपूर्णता आहे, काही गोष्टींची संदिग्धता आहे. हे जोपर्यंत असतं तोपर्यंत त्याची अवस्था ही साधकावस्थाच असते. ज्या क्षणी त्याला त्या विषयातलं पूर्ण ज्ञान होईल, पूर्ण त्याची गती प्राप्त होईल, त्याच्या मनातल्या सर्व शंका दूर होतील, त्यावेळेला तो म्हणायचा सिद्ध. म्हणजे आता मी या मगाशी जे उदाहरण दिलं त्या मुलाच्या ह्याच्याप्रमाणे, आता मशीन बनवताना त्याच्यामध्ये काय-काय लागतं किंवा ते कसं होतं किंवा त्याच्यात काय चुका होऊ शकतात किंवा काय अत्याधुनिक नवीन करता येईल, हे त्याला आता कोणी सांगायची गरज नाही. त्याच्या मनामध्ये काही शंका वगैरे नाही. कसं करायचं काय त्याला पूर्ण माहिती आहे. म्हणजे त्या विषयावरती त्याची पूर्ण पकड आहे, त्याला सिद्ध म्हणायचं. संशयरहित ज्ञान, त्याची साधूचे लक्षण. सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा. जो सिद्ध झालाय त्याच्यामध्ये त्याच्या मागे हा क्षुद्र प्रकारचा संशय किंवा विकल्प हा राहूच शकत नाही. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान त्याची सिद्धाचे लक्षण निश्चयच. तर असं त्या विषयावरती पूर्ण ज्ञान आणि पकड ज्याला जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याला म्हणायचं सिद्ध. आता हे उघडच आहे की या 4 अवस्था अगदी सहज सुलभ समजण्याजोग्या आहेत. पहिले बद्ध म्हणजे मला काही कळत नाही. दुसरं मला काही कळत नाही हे मला कळायला लागतं. त्याला म्हणायचं मुमुक्षु. मला कळत नाहीये, मला काहीतरी करायला पाहिजे हे आता मला शोधायची संधी मिळालेली आहे आणि ते मी शोधून मी आता काहीतरी चालू केलंय. त्याला म्हणायचं साधना. त्यावेळेला साधना करणारा माणूस हा साधक असतो. आणि ती साधना करताना जेव्हा आम्ही जवळपास पूर्णत्वाशी पोहोचतो, म्हणजे माझ्या मनात कुठली आता शंका उरत नाही. त्या विषयी मला पूर्ण ज्ञान होतं. त्यावेळेला त्याला म्हणायचं सिद्ध. आता आपण बघितलं तर ही खरी गोष्ट आहे, की या 4पेक्षा 5वी अवस्था खरोखरच नाही संभवत आणि आपणही वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये या 4 अवस्थांमधनं गेलो असू, कदाचित 3ऱ्याच अवस्थेपर्यंत गेलो असू. आता तिथे पुन्हा मी म्हणायचं झालं तर याच्यामधलं जे मराठी आहे, हे अगदी साधं सरळ आहे, सोप्पं आहे. पण मी मागे म्हणलं ते पुन्हा-पुन्हा म्हणतो. अख्खा समाज वाचला तर ओझं वाटेल. इथे आता जेवढं मी उद्धृत केलं तेवढं थोडं-थोडं जर वाचलं, तर पचायला अगदी सहज सोपं आहे. त्यात काही अवघड नाही. आता हे करताना 2 गोष्टींचे उल्लेख झाले. एक म्हणजे त्रिविध ताप आणि एक ते तुर्यावस्था. 3 प्रकारचे ताप आहेत आणि 4 प्रकारचे निद्रेचे प्रकार आहेत. हेही पुढे आता या संकल्पना मी एक करून जेव्हा मांडायचा प्रयत्न करेन, त्यावेळेला त्या आपल्यासमोर येतील. पण मनुष्याला कुठले ना कुठले ताप हे भोगावेच लागतात. सतत शांतपणे आयुष्य चांगल्या अवस्थेत झालं, असं घडूच शकत नाही.
तर हे ताप कुठले असतात, ज्या गोष्टींच्या म्हणजे ज्या निवारण न करता येणाऱ्या समस्या असतात त्याला ताप म्हणायचं. त्याचे सुद्धा व्यवस्थित प्रकार पाडलेले आणि ते 3 प्रकारचे आहेत म्हणून त्याला त्रिविध ताप म्हणायचं. हे कुठले? हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण तोपर्यंत मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, की दासबो दाणा थोडा थोडा का होईना वाचा. जसं पटेल, जसं पचेल, जिथून सोपं पडेल तिथून तो वाचायला सुरुवात करा. नक्की काही ना काही तुमचा लाभ त्याच्यामध्ये होणार. श्रवणाचे फळ क्रिया पालटे तात्काळ हे नक्की आहे. धन्यवाद.